नेमके ते विजय सगळं शांत झालेलं असताना मात्र चोत झाली काही नाही घाण केली नाही खरंच अजूनही महाराष्ट्राला भोगावी लागते. खरं इतिहासाची अख्खी घाण करून टाकली सर. तर थोडायचं की त्यांनी सांगितलं 2000 अजून नवीन कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सीला कंटाळतो. ऐकलंच कानात तप्त ऐका म्हणजे यांची वस्तुस्थिती तुमच्या लक्षात येऊन जाईल. ऐका ते परवा दिवशी नाही का तुम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं आपलं कोरेगाव भीमा लढाई संदर्भात. तर त्यामध्ये सर तुम्ही जे सांगितलं तर ते योग्य आहे की नाही का, ही ऍक्च्युली कुठल्या एका विशिष्ट जातीच्या धर्माची लढाई नव्हती म्हणून. तर परंतु पुढे तुम्ही जे काही स्टेटमेंट दिलं त्या लढाई संदर्भात तर ते सर चुकीचं होतं. कारण की मी तुम्हाला मागे एक पुस्तक पाठवलं होतं, मी स्वतः लिहिलं होतं. कोरेगावच्या लढाईमध्ये स्वतः आमचे पूर्वज होते, खंडोजी माळवदकर म्हणून. तर त्यांना पुढं जयस्तंभाचं इन्चार्ज म्हणून नेमण्यात आलं होतं. तर जेव्हा जयस्तंभाचं इन्चार्ज म्हणून नेमणार होते तर तेव्हा इंग्रजांनी अशी अट लावली होती की ती जातीयवादी एकदम इंग्रजांनी अशी खालच्या दराची अट लावली होती, ज्याच्यामधून साफ कळतं की इंग्रजांनी किती आपल्या त्यावेळेसच्या बांधवांवरती अन्याय केलाय. इंग्रजांची अशी अट होती की जयस्तंभाला इन्चार्ज नेमताना परवरी जातीचा कोणी सैनिक नेमू नये म्हणून. परवरी म्हणजे आपल्या समाजाचा आपलं कोणी नेमू नये असं इंग्रजांनी सांगितलं होतं. म्हणजे इंग्रजांनी अतिशय खालच्या दराचं त्यावेळेस राजकारण केलं होतं जातीचं. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस इंग्रजांच्या बाजूने पण काही ब्राह्मण सैनिक लढली होती, मराठा पण सैनिक होते, मुसलमान पण सैनिक. अरे पण तुम्ही तेच म्हणतो, ते जाती पातीची लढाईच नव्हती. बरोबर. तर मग ते पेशव्यांकडनं 2000 पठाण लढली होती. बरोबर. काय वैताग आणलाय ते लोकांनी यार. खरंय. आणि काय होतं याच्यामुळे काय होतं समाजामध्ये आज चुकीचा इतिहास पूर्ण. आता बडव्याला काय कोणी सांगितलेलं नेमके विजय सगळं शांत झालेलं असताना मात्र चोत झाली काही नाही. काय असतात काही लोक असतात सर ज्याच्यामुळे नाही का समाजाचं विद्रोह निर्माण करायचं बघतात. त्याच्यामुळे फक्त माझं सर मी तुम्हाला मागं पुस्तक पाठवलं काय सर, तुम्हाला ते रिसिव्ह झाला असेल 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव म्हणून. तर ते त्याच्यामध्ये सर मी सर्व समकालीन पुरावेच दिले त्याच्यामध्ये. आणि स्वतः त्यावेळेस बाजीराव सोबत घाण केली नाही खरंच महाराष्ट्राला भोगावी लागते. खरंय इतिहासाची अख्खी घाण करून टाकली सर. त्याच्यामुळे सर धन्यवाद तुम्ही ते स्टेटमेंट दिलं. आणि विनंती इतकीच राहील सर की काय होतं भविष्यामध्ये फक्त इतिहासाचं जे काय आपण स्टेटमेंट होतं ते तुमच्याकडनं नाही का सत्य इतिहास अजून पुढे यावं हीच एवढी विनंती राहील. आता परत इंग्रजांना त्याच्यात ओढायचं की त्यांनी सांगितलं महाराष्ट्र अजून नवीन कॉन्ट्रोवर्सी. नाही तसंच मी कॉन्ट्रोवर्सीला कंटाळतो. बरोबर सर. पण तरी विनंती इतकीच राहायचं, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पर्सनल मेसेज पण केलाय सर. पाठव मला जर डिटेल्स. हो सर चालेल सर, लगेच पाठवतो. थँक्यू. ज्या जितेंद्र आव्हाडांचा कालपासून खांद्यावर घेऊन पुळका जे बौद्ध लोक करतात ना, त्यांच्यासाठी मी जितेंद्र आव्हाड यांच्या मनामध्ये काय भावना आहेत तुम्हाला आजही जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी लोक कुठल्या नजरेनं पाहतात, कुठल्या दृष्टीनं पाहतात, किती हीनतेनं पाहतात ते ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आता ह्या व्हिडिओसोबत जी रेकॉर्डिंग देत आहे ही रेकॉर्डिंग भीमा कोरेगावच्या इतिहासासंदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड आणि रोहन माळवदकर या दोघांमध्ये झालेली चर्चा आहे. रोहन माळवदकर आणि जितेंद्र आव्हाड या दोघांमध्ये झालेली ही जी चर्चा आहे ही प्रत्येक बौद्धांनी ऐकावी. आणि खांद्यावर ज्या बौद्धांनी जितेंद्र आव्हाडांना घेतलेला आहे ना, त्यांच्या कानामध्ये हा कसा लघुशंका करतोय ते सुद्धा बघावं आणि नंतर जितेंद्र आव्हाडांचं समर्थन करावं. ही जात, हे किती घाणेरडे लोक आहेत, इतिहासाची ह्यांनी कशी वाट लावली हे शोधून काढणारे किती मूर्ख आहेत, अशा पद्धतीचे शब्द जितेंद्र आव्हाड हा कोणाबद्दल वापरतोय? दुसऱ्या तिसऱ्या कोणाबद्दल नाही, तर ते शब्द तो बौद्धांबद्दल वापरतोय. हे महाराष्ट्रातील मनुस्मृती जाळण्याचं स्टंट केलं म्हणून
बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा पुळका करणाऱ्या चिवत्या लोकांना माझं सांगणं आहे, त्याची जी मानसिकता आहे जितेंद्र आव्हाड यांची, आपल्या लोकांबद्दलची, आपल्या इतिहासाबद्दलची, आपल्या प्रतीकांबद्दलची, ही या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून दिसून येते, ऐकायला मिळते. म्हणून हे सगळ्यांनीच ऐकावी आणि जपून ठेवावी. जितेंद्र आव्हाडांसारख्या विषारी अवलादी, हे पहा मी स्पष्ट सांगतो, एखादा कट्टर हिंदुत्ववादी परवडला, कट्टर ब्राह्मण परवडला, पण हे ढोंगी त्यांच्यापेक्षा विषारी आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं ह्या ढोंगी पुरोगाम्यांपासून आपण पहिलं सावध झालं पाहिजे. ब्राह्मण हा आपला पारंपरिक शत्रू आहे, त्यात दुमत नाही, हे क्लिअर आहे. पण ब्राह्मणांच्या आडून आपल्या इज्जतीचे धिंडवडे काढणारी जितेंद्र आव्हाडांसारखी अवलादसुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे.